त्या डीपीचा इतका मोठा स्फोट झाला की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन त्रिवार मुजरा. स्वामींचं अभिवचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि याच वाक्याची प्रचिती खरं तर आपल्या उमरस सेवा केंद्रातील सेवेकरी श्री अंकुश चव्हाण भाऊ यांना या ठिकाणी स्वामींनी दिलेले आहे. आमचे अंकुश भाऊ पेट्रोल पंपावरती मॅनेजर म्हणून काम करतात आणि 24 जानेवारीला ते ज्यावेळी पेट्रोल पंपावरती ड्युटीला होते त्यावेळी लाईट गेली म्हणून एमएससीबीचा जो डीपी आहे त्या ठिकाणी ते चेक करण्यासाठी गेलेले होते आणि त्या ठिकाणी फ्यूज गेलेली होती म्हणून ते फ्यूज काढण्यासाठी तिथं गेले आणि अचानकपणे त्या डीपीचा इतका मोठा स्फोट झाला की संपूर्ण डीपी जळून खाक झाला. परंतु स्वामींच्या आशीर्वादानं त्यांच्या केसालाही त्या ठिकाणी धक्का लागला नाही आणि महाराजांनी त्यांना मृत्यूच्या दाढेतून त्या ठिकाणी बाहेर काढलं आणि स्वामींच्या वचनाची प्रचिती आली, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशक्य ही शक्य करते ना स्वामी. खरं तर आमच्या अंकुश भाऊ आपल्या आगाशिवनगर दरबारमध्ये अमावस्येच्या भैरवचंडीच्या सेवेला, पौर्णिमेच्या गुरुचरित्र हवनयुक्त पारायणाच्या सेवेला जसा वेळ मिळेल तसा त्या ठिकाणी ते सेवेला वेळ देतात आणि या सेवेच्या माध्यमातून आज खूप मोठा अनुभव त्यांना स्वामींनी दिला आणि मृत्यूच्या दाढीतून त्यांना खरं तर स्वामींनी बाहेर काढलं. त्यामुळं आपल्या आगाशिव दरबारात होणारी अमावस्येची भैरवचंडी, पौर्णिमेचं हवनयुक्त गुरुचरित्र पारायण आणि यातनं येणाऱ्या अनुभूती अगणित आहे. आणि आज त्यातली सगळ्यात जबरदस्त अनुभूती म्हणजे की एमएससीबीच्या डीपीचा स्फोट होऊन सुद्धा त्यांच्या केसालाही महाराजांनी धक्का लावला नाही आणि त्यांना पुनर्जन्म दिला आणि मृत्यूच्या दाढेतून त्यांना स्वामींनी बाहेर काढलं. त्यामुळे सर्व सेवेकरांना विनंती आहे, स्वामी सेवा करत राहा. जो निष्ठेनं श्रद्धेनं स्वामींची सेवा करतो महाराज नक्कीच त्याच्या केसालाही धक्का लावत नाहीत आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असतात. आणि आपणही आगाशिवनगर केंद्रामध्ये होणाऱ्या अमावस्या पौर्णिमेच्या सेवेचा लाभ घ्यावा आणि आपण आपलं संरक्षण करावं आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वामी चरणाशी एकनिष्ठ राहावं, एवढीच आपणा सर्वांना विनंती. श्री स्वामी समर्थ. ते मलाही विसरून गेले होते. मी तारक मंत्राचं पाणी महामृत्यूंजय म्हणले होते ते मलाही विसरून गेले होते. त्यामुळे ती तारक स्वामी समर्थ माझं नाव शीला संकेत म्हणून ते गावात राहते आणि इथं मी आज म्हणजे माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला ग्रहणा दिवशी. इथं मी आरतीला येते. ओंकार दादा आणि स्वामींचं तीर्थ जे आहे तिथे तेही यांना देत होते. ICU मध्ये होते. भरपूर मोठा ऍक्सिडेंट झाला होता. ऑपरेशन झाले आणि आगाशिवला सगळ्या पौर्णिमेला सेवेला येतात तिथलेही तीर्थ घेतले. तुम्ही काय तुमचे प्रॉब्लेम संकट असतील ते तिथे जावं आणि तिथे बोला. स्वामींना खूप मोठा अनुभव आहे. ते मलाही विसरून गेले होते. मी तारक मंत्राचं पाणी महामृत्यूंजय मंत्र नाडीवर म्हणत होते असे ठरवून ती सेवा आहे. त्याच्यामुळे ते सगळं आठवायला त्यांना यायला लागले. सगळं विसरले होते ते मलाही विसरून गेले होते. त्यामुळे तुम्ही ती तारक मंत्राची सेवा नाडीवर महामृत्यूंजय मंत्र ती सेवा करा आणि महादेवाच्या पिंडीवरचा अभिषेक ती कुठली तर सेवा ती ओंकारदादा सांगतील तुम्हाला तीही करा. आणि ऍक्सिडेंट होऊन 3 महिने झाले. मृत्यूच्या दाढेतून येणार स्वामींनी बाहेर आणले. फक्त ते 3 महिन्यातच हे चालत आले. स्वतः आज आम्ही आरती घेतली होती स्वामींची. श्री स्वामी स्वामी समर्थ.